आजचं 21वं शतक आणि एक महिला जवळजवळ 7 वर्षापासून एका गुहेत राहते. नेमकं काय झालं? कर्नाटकातील गोकर्णमधील एका गुहेत रशियन महिला तिच्या मुलांसह राहत असल्याची सापडली. या प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. 2017मध्ये तिच्या व्हिसाची मुदत मात्र संपली होती, पण ती भारतातच राहिली. तिच्यासोबत 6 आणि 8 वर्षाच्या 2 मुले आहेत. जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं अनेक कारणं ती सांगते. या कारणामुळे ती रशियाला कधी परतलीच नाही असं देखील सांगते. रशिया महिलेने सांगितले, गेल्या 15 वर्षात मी सुमारे 20 देशांमध्ये केली. माझी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जन्मली. मी डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या मदतीशिवाय स्वतः प्रसूती केली. कोणी मदत केली नाही. नेमकी ती गुहेत नेमकी कशी राहत होती सांगते. आम्ही सूर्योदयाबरोबर उठायचो, नद्यांमध्ये पोहायचो, निसर्गाच्या सानिध्यात राहायचो. हवामानानुसार मी शेकोटीवर आणि छोट्याशा गॅस सिलेंडरवरती स्वयंपाक करायची. जवळच्याच गावातून वस्तू विकत घ्यायचो, रंगकाम करायचो, गाणी म्हणायचो, पुस्तकं वाचायचो आणि शांततेत राहायचो, अशा रशियन महिलेचं सांगणं. आता आम्हाला इथं तुम्ही आणलं, पण अस्वस्थ परिस्थितीत ठेवण्यात आलं. ही जागा मात्र आम्हाला त्या जागेपेक्षा घाणेरडी वाटते. इथं कोणतीही गोपनीयता नाही. आम्हाला फक्त साधा भात खायला मिळतो. आमचं बरंच सामान काढून घेण्यात आलं. 9 वर्षापूर्वी माझा एक मुलगा, तो मात्र अपघातामध्ये मृत्युमुखी पडला. त्याची राख देखील आमच्याकडं अजून देखील आम्ही ती ठेवली. नेमकं ह्या महिलेला मात्र पैसा नेमका कुठून मिळायचा त्यावेळी ते सांगते. कला संगीत व्हिडिओ बनवून आम्ही कधी कधी शिकवून बाळांची देखभाल करून पैसे कमवत होतो. या सर्वांमधून कामामधून पैसे कमवत असे. आणि कोणतंही काम नसलं तर माझे वडील, भाऊ हे मला रशियामधून मात्र पैसे पाठवत. अशा प्रकारचं मात्र पोलिसांना दिलेल्या माहितीत मात्र मिळते. परंतु जर बघितलं, 7 वर्षापासून गुहेत राहत होती. ती गुहेमध्ये, त्या गुहेला दरवाजा देखील नव्हता. आज 21वं शतक आणि एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे पोलिस पेट्रोलिंग करताना ही गुहा सापडली. आणि त्या गुहेच्या बाहेर साड्या वाळत घालताना एक त्यांना साड्या दिसल्या आणि त्यामुळे पोलीस मात्र तिथपर्यंत पोहोचले. आणि ज्यावेळेस मात्र ती महिलेला बाहेर काढलं त्यावेळेस आजूबाजूला साप तर होतेच, परंतु असंख्य जंगली जनावरांचा देखील तिथं वावर असतानाचं देखील चित्र दिसलं. असंख्य ठसे दिसले. गुहेमध्ये श्रीरामाची मूर्ती आणि असंख्य लहान छोट्या मोठ्या मूर्त्या. ज्यावेळेस तिला विचारण्यात आलं नेमकं तिची दिनचर्या कशी, तर पहिल्यांदा योगासनं, मग नंतर मात्र स्नान करण्यासाठी जवळच ओढ्या नाल्यावरती जायचं. तिथून पुढं मग गावात जाऊन आपल्याला काय किराणा लागतं ते आणायचा आणि पुन्हा त्या गुहेमध्ये मात्र किर्र झाडीमध्ये जायचं. असा नित्याचा क्रम मात्र ह्या महिलेचा असायचा. 2 सुंदर गोंडस मुली आणि ती गुहा. खरंच 21व्या शतकामध्ये देखील माणूस गुहेमध्ये राहू शकतो हे मात्र आता एक नवीनच गूढ मात्र संपूर्ण देशाला मात्र कळलं, जगाला कळलं. आणि त्या गुहेमध्ये राहत असताना असंख्य जंगली प्राणी देखील तिच्याकडे आले असतील. परंतु ती सांगते, जंगली प्राण्यांना आपण जर काही नाही केलं तर ते देखील आपल्याला काहीच करत नाही. अशा प्रकारचं मात्र तिचं वक्तव्य. खरंच ही महिला कशी राहत असेल ह्या जंगलामध्ये हे तिलाच माहिती. अंधारी गुहा, आंध्रामध्ये नेमकं कशा प्रकारचं नेमकं मात्र जगत असेल हे तिलाच माहिती.
परंतु काही लोक सांगतात स्मगलिंग करीत असन, परंतु अचानक मात्र पोलिसांनी तिथे छापा टाकलेला होता, कोणतीही पूर्वसूचना न देता. पण तिथं सापडल्या श्रीरामाच्या मूर्त्या आणि असंख्य मूर्त्या. तेव्हा ती कोणत्याही प्रकारचं अवैधरित्या मात्र काहीच करत नसेल, हे मात्र तितकंसं मात्र खरं आहे. काही असो, परंतु 21व्या शतकात देखील, आणि ती देखील रशियन महिला, व्हिसा संपल्यानंतर देखील 7 वर्ष गुहेत राहते. ही एक अद्भुत अशी एक गोष्ट मात्र आज देखील घडते. ही सर्वात मोठी एक शोकांतिका म्हणावं लागेल.